नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सिंपल लाईफ विथ सुवर्णामध्ये. संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. मला शाळेतून यायला उशीरच होतो रोज. मी आंघोळ वगैरे करून देवपूजा केली आणि आधी चहा ठेवून गेली होती, पण लक्षातच नाही राहिलं. चहा ओतला इकडे, काम वाढलं, चालायचंच. आता हे वाढलेलं काम मला निस्तरावं लागेल, पण त्याच्या आधी छान निवांत असं चहा घेऊया. माझा आणि माझ्या मिस्टरांचा चहा तेवढा बाकी होता. बाकी सगळ्यांनी चहा घेतला आहे. घरात 2 कप चहा मी बनवला, पण तरी देखील माझ्या चहामधला थोडासा 2 घोटका असे ना, तो चहा मी माझ्या सासूबाईंना दिला आणि स्वतः थोडंसं निवांत बसून मी आता हा चहा एन्जॉय करते आहे. कारण आता बॅक टू बॅक अनेक कामांना सामोरे जायचं आहे. त्यासाठी रेडी होऊन सर्वात पहिले ही जी बाजरी आहे, जी माझ्या सासूबाईंनी निवडून ठेवली होती, ती मी आता चक्कीमध्ये दळण्यासाठी टाकते आहे. मला बनवायची आहे बाजरीची भाकरी. माझ्याकडे छोटीशी चक्की आहे, त्यातच मी सगळं माझे जे धान्य आहे ते दळते. आणि जे मी काम वाढवून ठेवलं होतं ना, चहा सांडला होता, ते आधीही त्याला स्वच्छ करून घेणं महत्त्वाचं आहे. कारण की किचन ओटा स्वच्छ नसेल तर स्वयंपाकालाही चित्त लागत नाही. अशा प्रकारे आधी मी तो किचन ओटा पूर्ण क्लीन करून घेतला. आणि बघा, डबे म्हणजे टिफिन आहेत हे माझ्या मिस्टरांचा, माझा, काही चहाचे भांडे, दुधाचं भांडं, हे मला आता घासायचं आहे. पण आता हे तसंच पडू देणार मी, कारण स्वयंपाकाची वेळ झालेली आहे. आता जवळजवळ म्हणजे मी 7 वाजता घरी आली, तर आता 7:30 वाजण्यात आले असतील. मला बनवायची आहे पोकळ्याची भाजी. लसूण आधीच निवडून ठेवलेले असतात, माझे प्रिपरेशन असतं. पोकळ्याची भाजी कालच निवडून ठेवलेली होती. पोकळ्याची भाजी अगदी साध्या पद्धतीने करते. लसूण आणि हिरवी मिरची, जिऱ्याची फोडणी, लसूण तडतडते, त्याच्यात थोडंसं मिरची. ती मिरची थोडी मी जाडच घेते कापायला, म्हणजे जाडच कापलेली आहे का, तर ती तोंडात येऊ नये म्हणून. कधी कधी खूप तिखट असते मिरची, तर त्रास होऊ शकतो. तर तिला आपल्याला लगत बाजूला काढता यावं यासाठी मी तशी मिरची चिरलेली असते, थोडी मोठीच. आता या तेलामध्ये म्हणजे फोडणीमध्ये मी ते पोकळा टाकून दिला, त्याला तसंच राहू दिला मंद आचेवर. आणि मी आता मिरच्या कापायला घेत आहे. मिरच्या ह्या उभ्या उभ्या कापून घेतलेल्या आहेत, म्हणजे त्यांचं फक्त मध्ये चिरा देऊन आतमधल्या ज्या बिया आहेत त्या मी फक्त काढून घेणार आहे. आणि इकडे पोकळाही बराच तेलामध्ये झालेला होता, त्यामध्ये मी मीठ आणि हळद घातलेली आहे. बघा, मीठ घातल्यानंतर पोकळ्याला त्याच्या असं अंगाचं पाणी सुटतं. ते थोडंसं कोरडं होऊ द्यावं, त्याची मी वाट पाहत होते. आणि इकडे मी घेत आहे आता मिरचीचा मसाला तयार करायला. म्हणजे मिरचीचं पीठ, डाळीचं पीठ घेतलेलं आहे, त्यात दही टाकलेलं आहे, लसूण आणि जिरं कुटून टाकलेलं आहे, हळद, मीठ त्यात घातलेलं आहे, साखर घालणार आहे त्याच्यात थोडीशी मी, थोडंसं ओवा आणि बडीशोप घालणार आहे. अशा पद्धतीने हे मिश्रण मी तयार करते. आणि थोडंसं तेलही त्यात मी टाकणार आहे. ते का, तर आपण जी मिरची भरतो ती खूप जास्त पातळ पीठ नसतं, घट्ट असतं. ते पीठ अगदीच कडक होऊन जाऊ नये म्हणून थोडंसं तेल त्यात घालावं, आणि दही, थोडीशी साखर आणि हे सगळे जिन्नस त्याची चव वाढवण्यासाठी मी घालते. आता हे जे पीठ आहे हे खूप जसं सरसरीत भिजवायचं नाही आहे, तर थोडंसं घट्टसर राहू द्यायचं आहे. इकडे भाजीत मी पाणी टाकून त्याला उकळल्यानंतर त्याला बंद करून दिलं आणि झाकून दिलं. भाजी शिजवून तयार आहे. आता मिरच्या करायला घेत आहे. मिरच्यांमध्ये मी थोडंसं मीठ लावून घेते आतमध्ये आणि त्याच्या बिया काढून टाकते. म्हणजे जर तिखट असेल तर मिठामुळे त्याचा तिखटपणा कमी होतो आणि बिया पुन्हा पुन्हा तोंडात येतात खाताना, म्हणून त्या बियाही मी काढून टाकते. आता पीठ भरून सरळ त्या कढईमध्ये त्या मिरच्या मी ठेवते आहे, एक 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 असं. का, तर असं होतं की आपण जेव्हा मिरच्या भरतो ना, पहिली मिरची भरतो आणि त्यानंतर शेवटची मिरची भरतो, तोपर्यंत पहिली मिरची ती झालेली असते जर आपण गॅसवरच त्याला ठेवलेलं असेल तर. त्यामुळे थंड कढईमध्येच आधी ह्या सगळ्या मिरच्या मी लावून घेतलेल्या आहे. आता सरळ याला गॅसवर चढवणार आहे आणि वरून मी त्याच्यावर थोडंसं तेल टाकणार आहे. म्हणजे खूप जसं तेल लागत नाही ह्या मिरच्यांना, अगदी एक पळी तेलातसुद्धा ह्या मिरच्या होतात. फक्त हवी आपल्याला जाड बुडाची कढई, त्यात ह्या मिरच्या लवकर जळणार नाही, पण छानपैकी शिजतील. तर ह्या मिरच्या मी तेलावर ठेवल्या आहे. इथे माझ्या सासूबाई माझ्याशी गप्पा मारत उभे आहेत. हे असंच चालतं जेव्हा मी संध्याकाळी स्वयंपाकाला येते किंवा किचनमध्ये कामाला येते, सासूबाई आणि माझ्या गप्पा सुरू असतात. त्या ठिकाणी आता जी बाजरी टाकलेली होती ना मी दळायला, ती पण आता दळून रेडी आहे. तिचं पीठ माझ्या सासूबाई त्या डब्यामध्ये भरत आहेत. आता डब्बा हा पसरट आहे का, तर मी ते जे पीठ आहे त्याला फ्रीजमध्ये स्टोअर करते. बघा, मिरच्या आता बऱ्यापैकी होणार, त्याला तडतड असा आवाज यायला लागला आणि त्यांना मी झाकून ठेवलं आहे मंद आचेवर. भाकरी करायला घेत आहे. बाजरीची भाकरी खाणं आम्हाला सगळ्यांना पसंत आहे आणि शक्यतो संध्याकाळी भाकरी खावी असा एक नियम मी बनवला आहे घरामध्ये, जेणेकरून आपलं वेटही मेंटेन राहतं आणि ग्लुटन फ्री आपल्याला खाता येतं. सकाळी तर टिफिनमध्ये चपात्याच असतात,
पण रात्री भाकरी. शक्यतोवर बाजरीची भाकरी जास्त आम्ही खातो, कधी कधी ज्वारीचीही खातो, पण बाजरी मोस्ट ऑफ बाजरीचीच भाकरी माझ्या घरी बनते, कारण की ती आवडते आणि ॲक्च्युली तिची चव डेव्हलप झालेली आहे तोंडावर म्हणून. आता मध्ये मध्ये ह्या मिरच्या मी पाहते आहे की, कारण बाकीच्या मिरच्या झालेल्या आहेत पण बाकीच्या मिरच्या अजून झालेल्या नाही आहेत आणि संपूर्ण मिरच्या बघा अशा व्हायला पाहिजे, थोड्याशा ब्राउनिश, म्हणजे जळायलाही नको, आतलंही त्यांचं सारण शिजलं गेलं पाहिजे. त्यांची जी मिरच्यांची जी कवच आहे म्हणजे त्यांचं जे स्किन आहे ती पण अशी ब्राउनिश व्हायला पाहिजे, म्हणजे कुरकुरीत अशा ह्या मिरच्या तयार झालेल्या आहेत. आता या ठिकाणी माझ्या भाकरी देखील करून झालेल्या आहेत आणि हे पीठ मी आता स्टोअर करून ठेवणार आहे फ्रीजमध्ये. चला तर मग आता जेवायला घेऊया. तर सगळेजण आम्ही खाली बसून जेवण करायला आवडतं मला सगळ्यांना. खाली बसून छानपैकी वाढून घ्यायचं. हे मी माझं ताट वाढून घेतलेलं आहे, 2 मिरच्या, भाजी, भाकरी आणि छानपैकी मी आता मस्त हे जेवण करणार आहे. हे गिल्ट फ्री जेवण असतं समजा. आणि जेवण झाल्यानंतर मी थोडंसं चॉकलेट खाते. आता असं आहे की मी हेल्थ कॉन्शियस आहे. मी वेट मॅनेजमेंटच्या मागे खूप असते, म्हणजे माझं वेट मला अगदी जास्त वाढलेलं नको आहे, पण तरी देखील मी सगळ्या वस्तू खाते, पण त्या मी एका विशिष्ट क्वांटिटीमध्ये खाते. आता जेवण झाल्यानंतर सगळे भांडे जे आहेत ते गोळा करून एका कढईमध्ये मी मागच्या दारी ठेवून देते. भांडेवाले येऊन ते दुसऱ्या दिवशी भांडे घासते, पण हे जे सकाळी लागणारे भांडे आहेत ते तर घासावेच लागतात, म्हणजे टिफिन असेल आणि चहा पाण्याचे भांडे. आता हे जे दूध उकळून झालेलं होतं ते 2 पातेल्यांमध्ये होतं. 2 पातेल्या मी फ्रीजमध्ये ठेवून दिल्या आणि त्यानंतर भांडे घासले गेल्यानंतर मी आता किचन क्लिनिंगला घेत आहे. आता रात्री काहीही झालं, मी कितीही थकलेले असले तरी मी किचन छानपैकी स्वच्छ क्लीन करून टाकते, किचन ओटा, जेणेकरून सकाळी उठल्यावर मला फ्रेश फील होईल, कारण सकाळी पुन्हा तीच धावपळ असते शाळेत जाण्याची. त्याच्यामुळे रात्री जेवढं होईल तेवढं माझ्याकडून जितकं शक्य होईल तितकं छानपैकी मी किचन क्लीन करण्याचा प्रयत्न करते. आणि शक्यतोवर मी त्याला साबणाच्या पाण्याने, म्हणजे ज्या लिक्विडने मी भांडे घासते त्याच लिक्विडने मी हे किचन ओटाही घासून काढते. आता हे घासण्यामागचं कारण एकच आहे की काही खरकटं वगैरे पडलं असेल, काही पडलं असेल तर मुंग्या किंवा झुरळं होऊ नये यासाठी रात्री मी खास साबणाच्या पाण्यानेच, म्हणजेच लिक्विडने, भांड्यांचं डिशवॉशरनेच मी किचन ओटा क्लीन करून घेते. आता मी या शेगडीचे डायरेक्ट आंघोळच घालते आहे. असं मी पूर्वी नाही करायची, मी पुसून घ्यायची. आता ही शेगडी बरीच जुनी झालेली आहे, म्हणजे जवळजवळ 16-17 वर्ष झाली हिला. पुसल्यानंतर ती एवढी छान स्वच्छ दिसत नाही, त्याच्यामुळे तिच्यात आम्ही आंघोळच घालून घेते, म्हणजे जेणेकरून ती थोडी बरी तरी दिसेल. तर असं आहे. आता हे किचन क्लीन करत असताना मी माझ्या सासूबाईंशी बघा खूप छानपैकी गप्पा सुरू आहेत, आमच्या हातवारे चालू आहेत. काहीतरी विषय असेल, आता मला आठवत नाही, पण होता काहीतरी विषय आणि त्या विषयावर आमच्या गप्पा सुरू आहेत आणि माझं इकडे कामंही सुरू आहेत. आता किचनचा मी एकूण एक कोपरा रात्री स्वच्छ करून घेते, कारण सकाळी धावपळीमध्ये किचन ओटा क्लीन केला जात नाही. पण रात्री जेवढा शक्य असेल तेवढा मी तो खिडकी, आजूबाजूचे जो पण एरिया आहे ओट्यावरचा, तो सगळा क्लीन करते. आणि ठेवलेले भांडेसुद्धा त्यांच्यावर मी हात फिरवून घेते, म्हणजे मिक्सर असेल, तो मसाल्याचा डब्बा असेल, ह्या सगळ्या गोष्टी मी तिथे क्लीन करून घेते. आता हे सगळं झाल्यानंतर मी माझ्या मिस्टरांसोबत वॉकिंगला गेले. 3 राऊंड आम्ही आमच्या कॉलनीचे राऊंड करतो वॉकिंगसाठी, जेणेकरून रात्री जे जेवण आपण करतो ना ते थोड्या छानपैकी पचून जावं आणि एक शतपावली व्हावे, मन पण छान रमून जातं, गप्पाही होतात दिवसभराच्या ह्या वॉकिंगमध्ये दोघांच्या, आणि एक मी टाईम तिथे होतो. आता तिकडून आल्यानंतर ज्या ठिकाणी मी जेवण केलं होतं तिथले लादी मी पुसून काढलेली आहे आणि नंतर शेवटी आलेली आहे स्किन केअरमध्ये. आता या दरम्यान मी सकाळच्या स्वयंपाकाची तयारी देखील केली, पण ते मी एवढं शूट करू शकली नाही, तर त्याचे फक्त मी फोटो याच्यानंतर शेअर करणार आहे की मी कोणती तयारी करून हे स्किन केअर या ठिकाणी करायला आलेली आहे. तर अशा पद्धतीने मी क्लिनिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग असं 3 स्टेप म्हणजे स्किन केअरमध्ये फॉलो करते. स्किन केअर झाल्यानंतर जे मी केस बांधून ठेवलेले आहेत दिवसभर ते मी मोकळे करते आणि त्यांना छान कंगवा करून घेते. ज्या दिवशी सकाळी केस धुवायचे असेल त्या दिवशी रात्री तेल लावते, पण आता उद्या मला सकाळी केस धुवायचे नाही आहेत, मी फक्त त्यांना छानपैकी विंचरेल आणि माझं काम आता या ठिकाणी संपलं आहे. तर मी सकाळसाठी काय काय तयारी करते ते पुढे पाहूया. घरात जेव्हा आठवड्याभराची भाजी येते तेव्हा बीट गाजर येतात आणि ते मी पूर्ण आठवड्याभराचे कट करून डब्यामध्ये स्टोअर करून ठेवते. मी बघा फ्लावर आणि पोकळा करून ठेवलेला आहे, काल रात्रीचं होतं हे, आणि सकाळी ते टिफिनमध्ये घेता येतं. तर मैत्रिणींनो, चला भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.